आमच्या गाडीनं पण आत्ताच बिघडायची होती। उद्या गावातल्या पोरांना सगळ्यांना सांगतो आणि त्यांना सांगतो गाडी घेऊन जायची। हे काय भिजलेली बाई एवढ्या रात्रीची? गावातल्या बायका काय सगळा स्वतःला काय कृष्णाच्या राधा समजायला लागले की काय एवढ्या रात्रीच्या पत्त्या? ओ बाई, ओ बाई जरा थांबा। हो असं काय करताय? गावात असं एकटं फिरलं बरं नाही एवढ्या रात्रीचं। तुम्ही गावातल्या आमच्या वाटत नाही, अनोळखी दिसताय म्हणून विचारलं। अहो थांबा तरी। अहो मी 12 माणूस आहे म्हणून ठीक आहे, नाही तर एखाद्या दुसऱ्याने तुम्हाला भचकन उचलली असती माहिती आहे। थांबल्या बरं दिसत नाही हो। हा तुम्ही हो का स्विच ऑफ लागतोय। वैतागून निघून गेले असणार ती। काय आवाज आहे? चल बघूया। यार भीती वाटते आम्ही, नको चल ना तू पुढे होणार। संकेत, हे संकेत, अवधूत, हे अवधूत, हे संकेत। संख्या इकडेच आहे। नाही रे अवधूत, विठ्ठल काकांचा आवाज वाटतोय। जा तू बघून। मी बघून येतो, तू याच्याकडे लक्ष ठेव। मी आहे जा। विठ्ठल काका तुम्हीच आहात ना? हो हो, उघड उघड, गेट उघड। या तुम्ही आहात कोणी सगळे? संकेतचा पत्ता नाही, तुझा पत्ता नाही। आम्ही सगळे संकेतच्या घरात आहोत, तुम्ही या। सांगतो मी तुम्हाला सगळं। या आधी आत या तुम्ही। तो बघा संकेत, या। काका अरे तुम्ही ठरवलंच आहे का की काहीतरी उपद्व्याप करायचे म्हणून? अरे त्या नारायण गुरुवाकडे जाऊन आलात ना तुम्ही? काका खरंच सॉरी, तुम्हाला न सांगता आम्ही गुरुवांकडे गेलेलो। पण त्याचा आपल्याला फायदाच झालाय। संकेत रात्रभर घराच्या बाहेर पडलाच नाही। आणि काका ती रात्री नंदिनी आली होती, पण आम्ही ते घराभोवती रिंगण केलं होतं ना, म्हणून तिला आत नाही येता आलं। अरे तुम्ही काय करून बसलाय, तुम्हाला कळतंय का? अरे अवधूत, तुझा मामा मधू, त्याला चांगला तणका मिळाला तिकडं। मामा? मामाला काय झालं? मामाला काय झालं?
कालपर्यंत बरा होता, पण हे आज असं अचानक कसं झालं रे? होय रे, असं व्हायला नाही पाहिजे होतं. काल रात्री मधू आम्हाला नदीवरच्या रस्त्यावर बेशुद्ध पडलेला भेटला. आम्ही त्याला घरी घेऊन आलो, पण हे काय आता आणखीन कसं काय. दीपा, काका बघा ना काय झालंय. अगं परमेश्वराच्या इच्छेपुढं कुणाचं कधी काही चाललंय का? हा? हे बघ, मुंबईच्या नातेवाईकांना वगैरे कळवलं. काका अहो काय बोलताय? काल रात्रीपासून यांना ताप भरलाय. सकाळी शुद्धीवर आल्यावर विचारलं काय झालंय काय झालंय, पण ते सुद्धा सांगायला जमत नाहीये त्यांना. मला वाटलं काय मधू, मधू, अरे होईल होईल, सगळं ठीक होईल. हा? बाई बाई नदी भिजलेली बाई बाई भिजलेली भिजलेली बाई बाई भिजलेली नदी बाई भिजलेली बाई. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अगं, बघ ना. काका नदी भिजलेली बाई म्हणजे नंदिनी तर नाही ना? अरे तिनंच केलं असणार. हा? अरे संकेतचा पौर्णिमेचा फेरा तुटावा म्हणून तुम्ही रिंगण घातलं, आणि नंदिनीला राग आला म्हणून तिनं आपली हद्द सोडली. मोठा लोचा झाला यार. मला वाटलं नव्हतं ह्या मॅटरमुळे इतरांना देखील त्रास होईल. हा यार अवधूत, चला एका लपड्यातून बाहेर पडतो ना पडतो तर दुसरा शॉट बसतोय. फाटकात पाय घातल्यासारखी अवस्था झाली आपली. अरे आपण डेंजर अडकलोय आणि या सगळ्यात आपलीच चूक आहे. तुम्ही कशाला उगाच डोकं फिरवून घेताय? हे बघा, यात तुमची चूक काही नाही. चूक आहे ना ती याची आहे. याला उठवा आधी. उठे, उठ उठ उठे. हा उठत का नाहीये? काल रात्री ढोसत दिसतात की काय याला? नाही, काल पौर्णिमेला त्याचा ड्राय डे होता. पौर्णिमेला ड्राय डे सरकारने कधीपासून जाहीर केला? सरकारने नाही, त्याचं पर्सनल आहे, त्याने ठरवलंय ते. अरे हा पेरा नाही म्हणताय, मग हा उठत का नाहीये? काका, संकेत काल रात्री नदीवर जाऊ नये म्हणून आम्ही त्याला झोपेच्या गोळ्या दिलेल्या. बहुतेक त्याचीच गुंगी असणार. तरी तुला बोललेलो एकच गोळी टाक म्हणून. पण मला कसं माहित असणार? 2 गोळी दिली कारण की तो बाहेर जाऊ नये म्हणून ना. एका गोळीने उठला असता तर मग कसं तुम्ही कोणतीही गोष्ट सरळ करणारच नाहीत का? हा? जा आधी पाणी घेऊन ये. भांड्यातलं आणू की माठातलं आणू? अरे माठा प्यायला नकोय, याला उठवायला. संकेत, संकेत, संख्या ए संकेत उठे. लवकर आण रे संख्या. संकेत, संख्या ए संकेत, उठ ना यार. संख्या, संकेत. नारायण बुवांचा कॉल आहे. माझा नमस्कार सर. काय करताय? हॅलो अमेय, काल रात्री काय घडलं? बुवा, तुम्ही सांगितलं तसं मी माझ्या आणि संकेतच्या घराभोवती रिंगण आखलं होतं, पण रामदेव आजोबांचा आत्मा आलाच नाही. हा, पण ना काल एक विचित्र घटना घडली. काल नंदिनीचा आत्मा पहिल्यांदा गावात आला, म्हणजे संकेतच्या घराजवळ आलेला. स्पीकर उठा. म्हणजे ती गिरा हद्द सोडून बाहेर आली. गिरा म्हणजे? ज्याचा पाण्यात बुडून मृत्यू होतो त्याच्या भूताला गिरा म्हणतात. काल रामदेव आणि नंदिनीची भेट होऊ शकली नाही म्हणून ती रागावले. त्या गिराने तिची हद्द ओलांडून गावात प्रवेश केला आहे, तेव्हा सावध राहा. हो हो, पण बुवा ती आत्मा आतमध्ये येऊ शकत नाही कारण की आम्ही रिंगण आखले ना, ते रिंगणाच्यात येऊच शकत नाहीये. आणि संकेत? संकेतला काल आम्ही झोपेच्या गोळ्या दिलेल्या कारण की तो रात्री नदीवर जाऊ नये म्हणून. आय थिंक त्याचीच गुंगी आहे, त्यामुळे झोपलाय तो अजून. हा त्याचा अंमल नाहीये.
हा त्या वाईट शक्तीचा अंमल आहे. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त प्रमाणात रामदेवने संकेतच्या शरीरावर ताबा मिळवला आहे. रामदेवचा अंश संकेतमध्ये आहे, त्याचा हा परिणाम. मग आता काय करायचं? काल सुरू झालेली पौर्णिमा आज संपणार. तुम्ही एक काम करा, आज तू संकेतला तुझ्या घरी घेऊन जा. माझ्या घर? पण रामदेव आजोबांचा आत्मा पण तिकडेच आहे ना, आणि काही झालं तर? मी दिलेले धागे तुम्ही हातात बांधलेले आहेत ना? हो. तुमच्या संरक्षणासाठी ते धागे दिलेले आहेत. तुमच्या घरी गेल्यावर तिथे काही विचित्र घडलं तर मला लगेच कळवा. ती वाईट शक्ती कुठली हद्द गाठते आज ते मला बघायचंच आहे. अरे लपतोच काय? तुझा बाबा बाबा होता की काय गाडीत? अरे तुझ्या आईला ते विठ्ठल काका सारखा कोणतरी दिसला रे. विठ्ठल काका? अरे तुझ्या आईला कोण नाही, चल बनव चल. दारू पिऊन जड झाला संकेत. किती खातो चल मग काका ये होते रे. या निसर्गात तिला शोधणं म्हणजे प्रेम असतं. तर प्रत्येक ऋतूंमध्ये तिचं असणं म्हणजे प्रेम असतं. झाडावर फुटलेली पालवी म्हणजे प्रेम असतं. तर पळसाला आलेला बहर म्हणजे प्रेम असतं. भाषेमध्ये वापरलेला व्याकरण म्हणजे प्रेम असतं. तर त्यात कधीही पडलेला प्रश्न म्हणजे प्रेम असतं. राहिलेल्या ओळींमध्ये लागलेला स्वल्प विराम म्हणजे प्रेम असतं. तर संबंध ओळींपुढे लागलेला पूर्ण विराम म्हणजे प्रेम असतं. चित्रातूनही पाहिलेलं, गाण्यातूनही ऐकलेलं, पुस्तकात वाचलेलं ते प्रेम नसतं. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचा अंत एकत्र पाहणं म्हणजे प्रेम असतं. म्हणजे प्रेम असतं. म्हणजे प्रेम असतं. आमच्या भेटीमध्ये जर बाधा आणाल तर एकेकाचे मोडते पाडीन मी. मला अंदाज होताच रामदेवपेक्षा ती गिराज जास्त भयानक आहे. आज
संध्याकाळी तुम्ही संकेतला तुझ्या घरी घेऊन जा. तिथे आज मी एक विशेष विधी करणार आहे. तुम्हाला कोणाच्या सुखादुःखाशी काही देणं घेणंच नाहीये ना. मामाकडे फक्त जेवणाचे डबे घ्यायला येतोस. आणि तो संकेत, त्याला तर काही पडलीच नाहीये. होणारा सासरा आजारी पडलाय, पण तो वरती झोपा काढतोय. नाही, तो झोपला नाहीये, तो बेशुद्ध पडला होता. आणि मधू मामा सोबत जे घडलं तसंच संकेत सोबत सुद्धा घडलंय. आणि ह्या सगळ्या गडबडीत आम्ही मधू मामाला बघायला येऊ नाही शकलो. माझ्या जवळच्या माणसांच्या मागे काय पिढा लागली. मला असं वाटतं ना, कुणाला तरी आमचं चांगलं झालेलं बघवत नाहीये, म्हणून कोणीतरी करणी केली असावी.